नमस्कार, मी माधुरी। तर माझी आज रेसिपी आहे मेथी रस्सा भाजी। तर चला आपण सुरू करूया। चला मी तुम्हाला सांगते, आता मी एक जुडी मेथीची भाजी घेतलेली आहे। आपल्याला पातळ रस्सा मेथी बनवायची आहे। तर मी पहिल्यांदा मेथी बारीक कापून घेते, तर तुम्ही व्हिडिओ वॉच करत राहा। तर चला मी अशी बारीक मेथी कापून घेणार आहे आता। आपल्याला मेथी बारीक बारीक कापून घ्यायची। तर चला मी मेथीमध्ये थोडंसं पाणी ओतून घेते। मेथीमध्ये कापल्यामुळे थोडासा कडवटपणा आलेला असतो, तो थोडासा निघून जातो। मी मेथी बाजारात आणून तेव्हाच धुवून ठेवलेली आहे फ्रीजमध्ये। मी आता फक्त थोडंसं कडवटपणा जाण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून ठेवलेलं आहे। तर तोपर्यंत आपण रेसिपीची तयारी करू। तर मी आता सांगते आपल्याला पातळ रस्सा भाजीसाठी लागणारं साहित्य। टोमॅटो अर्धा घेतलेला आहे मी, 4 मिरच्या घेतलेल्या, तुम्हाला तिखट जसं जमेल तसं मिरच्या घ्यायच्या। कोथिंबीर घेतली एक म्हणजे थोडंसं, जिरा, एकदम नॉर्मल हळद घेतलेली आहे। हे आहेत भाजलेले पांढरे तीळ, हे भाजलेले शेंगदाणे आणि ह्या लसणाच्या पाकळ्या। तर आपण याचं सगळ्याचं वाटण करून घ्यायचं आहे आता। तर तुम्ही पहा, व्हिडिओ वॉच करा, मी आता वाटण करते। तर वाटणामध्ये आपल्याला पहिल्यांदा मिरची, कोथिंबीर आणि 2-3 लसूण आणि ह्याच्यामध्ये थोडंसं जिरा पण टाकायचं। फोडणीमध्ये पण जिरा टाकायचं आहे आपल्याला, आणि वाटणामध्ये पण थोडंसं जिरा टाकायचं आहे। तर मी आता याचं वाटण करून घेते। तर तुम्ही पाहू शकता, मी मिरची, कोथिंबीर आणि लसूण, जिरा वाटून घेतलेला आहे। तर मी आता वाटणार आहे शेंगदाणे आणि तीळ। तर तुम्ही पाहू शकता, मी शेंगदाणे आणि हे तीळ वाटून घेते। हे मी मिक्सरमधनं काढते आता। शेंगदाणे आणि पांढरं तीळ टाकून आपण ही पेस्ट केलेली आहे। पाणी ह्याच्यातच ओतायचं आहे आपल्याला, नंतर लागल्यावरती आणखीन ओतायचे, पण शेंगदाणे आणि तिळामध्ये आपल्याला पाणी टाकूनच बारीक करायचं आहे। तर चला आपण रेसिपीला सुरू करूया आता। मी दोन चमचे तेल ओतून घेते। तेल आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता, आपलं तेल गरम झालेलं आहे। मी टाकते लसूण। लसूण आपण आधी पण टाकलेलं आहे, त्यासाठी नंतर थोडासाच टाकून घ्यायचा। त्यानंतर थोडेसे जिरे पण टाकू आपण। त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मीठ। याच्यामध्ये आपण आल्याची पेस्ट पण टाकू शकतो, आलं असेल तर। माझ्याकडे आता आलं नव्हतं म्हणून मी आता आलं टाकलेलं नाही याच्यामध्ये। त्याने पण खूप छान अशी भाजी टेस्ट होते आल्यामुळे। नेक्स्ट टाइम मी टाकेल, आता माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही टाकू शकले। नंतर आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। आणि टोमॅटो टाकल्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार। तर तुम्हाला जसं मीठ जमेल तेवढं टाका तुम्ही। खारट व्हायला नको, कारण भाजी शिजल्यावरती कमी होते। तर आता आपण यामध्ये भाजी टाकून घेऊ। मी आता याच्यामध्ये भाजी टाकून घेणार आहे। व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्यायची आहे।
असं पूर्ण भाजीचा एक जीव करून घ्यायचा. मिक्स पूर्ण व्यवस्थित छान मिक्स करायचं. आपण मीठ टाकलेलं असल्यामुळे भाजीला लवकर सुटेल पाणी. आपण थोड्या वेळ याच्यावरती झाकण ठेवूया, म्हणजे भाजी आतमधून शिजून निघेल. तर मी याच्यावरती झाकण ठेवते. असं झाकण ठेवते 5 मिनटं. पण 5 मिनटं वाट पाहू. तर चला मी आता झाकण काढून घेते. गरम लागते, भाजते ताट. तर तुम्ही पाहू शकता भाजीला पाणी सुटलेलं आहे आपल्या. छान वास खूप छान येत आहे, खूप छान. तो आताच खाऊन घेऊ, एवढा छान वास येत आहे भाजीचा. त्यामध्ये आपण शेंगदाणे आणि तेल टाकलेलं वतून घेऊ ह्याच्यामध्ये. आणि थोडीशी वरून चिमटभर हळद टाकू. हळद थोडीशी का टाकायची, कारण ते पूर्ण व्हाईट छान नाही दिसत ना. खाण्यासाठी टेस्टी लागतं, पण असं दिसायला एकदम व्हाईट नाही छान वाटत. म्हणून थोडीशी नॉर्मल हळद टाकून घ्यायची. आणि आपल्या घरात जेवढे व्यक्ती ज्यांना पुरेल असं रस्सा बनवून घेऊ आपण. तर माझ्या घरात 2च व्यक्ती आहेत, त्यासाठी मी 3 आपल्या नाही का मागाशी वाटी जी शेंगदाण्याची होती त्याप्रमाणे मी अशा 3 वाटी म्हणजे पहिली एक शेंगदाण्याच्या कुटाची वाटी ते एक, आणि नंतर 2 वाटी असं पाणी मी टाकून घेते भाजीमध्ये. मग आता आपल्याला ही भाजी 10 मिनिटं शिजून द्यायची आहे. तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे भाजी आपली. याला उकळी फुटल्यानंतर आपण झाकण ठेवून घेऊ. तर तुम्ही पाहू शकता भाजीला उकळी सुटलेली आहे आपल्या. अशी उकळी आली आहे भाजीला. तर यावर आपण झाकण ठेवून घेऊ, म्हणजे आतमध्ये भाजी व्यवस्थित शिजून निघेल. त्यासाठी मी असं ताट ठेवते आणि त्या ताटामध्ये थोडंसं पाणी वतते मी आता. आणि हे डाग असं हे उलताना ठेवल्यामुळे ह्याचा असं डाग पडलेला आहे ताटाला. मी ताटामध्ये नॉर्मली पाणी वतते, म्हणजे कढईतलं पाणी आटणार नाही, आपला रस्सा आटून जाणार नाही, म्हणून थोडंसं पाणी वतते मी. तर भाजी शिजून देते आता 5-10 मिनिट. तर चला पाहू आपण आपली भाजी शिजून झाली आहे का. त्यानंतर गॅस बंद करून घेऊ. तर तुम्ही पाहू शकता किती छान अशी भाजी शिजलेली आहे आपली. खाण्यासाठी आपली भाजी तयार झालेली आहे. तर चला मी आता गॅस बंद करते. तर आपली मेथी रस्सा भाजी रेसिपी तयार आहे खाण्यासाठी. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक कमेंट शेअर नक्की करा. थँक्यू.